यामाहा म्हणजे क्वालिटी, स्टाईल आणि विश्वसनीयता। यामाहा म्हणजे एक पिढीजात परंपरा आणि वेगाने विकास करणाऱ्या कोल्हापूरकरांसाठी दक्षिण महाराष्ट्रातील पहिले ब्लू स्क्वेअर सुसज्ज यामाहा शोरूम आणि अत्याधुनिक सर्व्हिसिंग सेंटर सादर करत आहे रेव्हहेड यामाहा, शाहू मार्केट यार्ड समोर, कोल्हापूर। यामाहाची सर्व मॉडेल्स हजर स्टॉक मध्ये। इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयासाठी जिल्हा नियोजन समिती डीपीडीसी मधून औषधांसाठी 45 लाख रुपये, बीपी व शुगर औषधांच्या नियमित पुरवठा, मागणीनुसार रेबीज लसीचा पुरवठा, कंत्राटी पद्धतीने 2 सर्जन, सीसीटीव्हीसाठी 70 लाख रुपयांचा निधी, 1 महिन्यात डायलिसिस विभाग सुरू करण्यासह महत्त्वाच्या प्रश्नांची निर्गत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे। यामुळे लवकरच इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी दूर होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस इचलकरंजी जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी दिली। इचलकरंजी शहरातील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील विविध अडचणीबाबत चर्चा करून मार्ग काढण्यासाठी संबंधितांची आढावा बैठक घ्यावी अशी मागणी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे शहर जिल्हाध्यक्ष चोपडे यांनी केली होती। या रुग्णालयात भौतिक सुविधा निर्माण झाल्या असल्या तरी अन्य अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। छोट्या छोट्या गोष्टींसाठी रुग्णांना इतर रुग्णालयामध्ये स्थलांतरित केले जात असल्यामुळे शासनाचे मोठे रुग्णालय उपलब्ध असतानाही सोयी सुविधा अभावी अडचणींना तोंड द्यावे लागत आहे। त्यामुळे या रुग्णालयात दर्जेदार सेवा मिळणे आवश्यक असल्याने आढावा बैठक घ्यावी अशी मागणी केली होती। त्यानुसार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत औषधांसाठी डीपीडीसी मधून 45 लाख रुपये, बीपी आणि शुगरसाठी औषधे नियमित देणे, रेबीज लसीचा मागणीप्रमाणे पुरवठा करणे, 1 फिजिशियन उपलब्ध करणे, कंत्राटी पद्धतीने 2 सर्जन देणे, सीसीटीव्हीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून 70 लाख रुपये, पीपीपी तत्वावर MRI मशीन उपलब्ध करून देणे, डायलिसिस विभाग 1 महिन्यामध्ये चालू करणे, रुग्णालयासाठी सौर ऊर्जा प्रकल्प प्रस्थापित करण्यासाठी महाऊर्जाकडून मंजुरीसाठी प्रयत्न करणे आदींना मंजुरी देत उर्वरित प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी रुग्णालयास समक्ष भेट देऊन प्रश्नांची निर्गत करतील असे निर्णय घेण्यात आले। बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नंदकुमार बनगे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित सोहानी, प्रशासन अधिकारी राजू पाटील उपस्थित होते। तर शिष्टमंडळात अमित गाताडे, सुभाष मालपानी, अशोक पाटील, सलीम ढालाईत, अनिकेत चव्हाण, राजेंद्र शिंदे आदींचा समावेश होता।